भगवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। मागील अवसरामध्ये औसा इंगळी वधी शिक्षापन म्हणजे औसाकडून एक इंगळी मारली गेली आणि तिच्या नांगीला धरून ती बाहेर टाकण्यासाठी गेली असता स्वामींनी पाहिलं आणि स्वामी तिला विचारतात, का हो इंगळीला मारलं? म्हणून देवाने काय केलं, त्यांना शिक्षापन केलं. असंच एकदा कुत्र्याला दगड मारलं, त्यावेळी कुत्रं काव काव करून मोठ्याने ओरडलं. त्यावेळी आमच्या स्वामींनी दोन्ही श्री मुकुटाला असं हात लावले कानाजवळ आणि ती किंकाळी स्वामींना सुद्धा सहन झाली नाही. मग स्वामींनी सुद्धा त्यावेळेला औसाला शिक्षापन केलं. असे मागं आपले हा 2-3 लीळा झाले. आता पुढच्या अवसरामध्ये देव काय सांगतात ते आपण पाहू. आणि स्वामी प्रत्येक वेळेला भक्तजनांना स्थिती द्यायचे. नाथवाला सुद्धा मागं कुंडलिनी प्रकाशली थोर यावर एकदा स्थिती झाली होती. तसे आताही परत पुढच्या निरोपणामध्ये बसले असताना नाथोबाला स्थिती देतात आणि त्या स्थितीमध्ये काय प्रकार घडतो ते आता आपल्या ह्या लीळेमध्ये समजेल. एकदा तर नाथोबाने स्थितीच्या भरात भलतीच धमाल केली. असेच आम्ही आसनी उपविष्ट होतो. जवळ भक्तिजन बसलेले होते. नाथोबाई भक्तामध्ये बसले होते आणि निरोपण सुरू होते. एकेकाळी आमचे स्वामी निरोपण करत असताना भक्तिजनासह दायंबा सुद्धा नाथोबा सुद्धा बसलेले होते आणि बसले असताना तितक्यात नाथोबाला काय झाली, स्थिती झाली. स्थितीच्या भरात धोतर फाडले. नंतर आमचे श्रीचरण डोक्यावर ठेवून म्हणाला, जातो हो स्वामी श्रीचक्रधराया. आणि तशीच त्यांनी धाव घेतली. तितक्यात आम्ही औसाला म्हणालो, धरा धरा हो नाही का. म्हणजे ज्या वेळेला नाथोबाला स्थिती झाली त्या स्थितीच्या भरात त्यांनी काय केलं, आपलं धोतर फाडलं आणि स्वामीचे जे श्रीचरण ज्या पादुका असतात त्या डोक्यावर घेतल्या आणि जातो हो स्वामी श्रीचक्रधराया असं म्हणत तो काय झाला, धावत सुटला. तेवढ्यात देव काय म्हणतात औसाला, की औसा धरा धरा हो नाही का. म्हणजे औसा त्याच्या पाठीमाग त्यांना धरायसाठी गेले. पण झालं काय, की कसा हाती लागील जी स्वामी जगन्नाथा असं कोण म्हणते, औसाला. तर हा धड धाकट माणूस आणि हा धावत सुटला आणि औसाला काही एवढं धावणं शक्य नव्हतं. म्हणून औसा काय म्हणतात, जीजी ह्याला कसं काय आपण धरणार असे म्हणत औसा धावली. तो तिच्या हाती लागणे शक्यच नव्हते. परंतु तरी औसा कशाला रे बा, कशाला नाथोबा, थांब रे बा नाथोबा असे म्हणत ती त्याच्या मागं धावत सुटली. ती नाथोबाला आवाज देत होती की नाथोबा थांब रे, कशाला जातोस असं म्हणत होती. पण तो ऐकण्याच्या ह्याच्यात नव्हता. तो पुढं पळतच होता आणि औसाच्या पाठीमागं पळत होती. तितक्यात नाथोबानी नदीत उडी घेतली. बराच लांब धावत गेला आणि नदीत उडी टाकली आणि पोहू लागला. म्हणजे पहा, त्या स्थितीच्या भरात तो बराच काय लांब अंतर पळाला आणि पळता पळता मध्ये एक नदी लागली आणि त्या नदीत त्याने अचानक काय केलं, उडी टाकली. पोहत पोहत तो इतर भक्तजनांना ओरडून म्हणाला, या रे या पोहायला, तुम्ही सगळे वाया गेला हात रे. म्हणजे उलट त्याने काय केलं की स्वतःचं धोतर पाडून स्वतः स्वामीचे पादुका डोक्यावर घेऊन पळत तर सुटलाच आणि पाण्यात उडी टाकली. आणि शिवाय काय म्हणतो तो, की या रे या पोहायला, म्हणजे मी जसं पाण्यात पोहतोस तसं तुम्ही पोहायला या. आणि वर परत काय म्हणतो, की तुम्ही सगळे वाया गेले आहात रे असं तो सगळ्या भक्तिजनांना म्हणतो. थोडा वेळपर्यंत त्याचे अशा प्रकारे भक्तिजनांना ओरडून हाका मारणे चाललेच होते. वाया गेलात म्हणून त्यांना वारंवार हिनवत होता. नंतर स्थिती भंगली. मग मान खाली घालून तो परत आला. आता जोपर्यंत त्या स्थितीच्या आवेशामध्ये होता तोपर्यंत
तो ओरडत होता. पण ज्यावेळी स्थिती त्याची उतरली म्हणजे कमी झाली, नंतर तो पाण्यातून वर आला आणि शांत चित्ताने येऊन तो भक्तिजनामध्ये येऊन तो बसला. आता स्थिती देण्यापाठीमागे परमेश्वराचा काही ना काहीतरी हेतू असतो की अनेक भक्तांच्या दुःख वेदना ज्या का असतात ते कमी व्हाव्या, किंवा काही उदासीनता असते ते कमी व्हावं आणि त्या स्थितीचा त्याला आनंद द्यावा, असा एक परमेश्वराचा हेतू असतो. आणि अनेक भक्तिजनांना आमच्या स्वामींनी स्थिती दिलेली आहे. आणि त्या स्थितीत सुद्धा काही वेळेला काही जीवांचे कर्मनाश बी करून घेतात. त्यांचे दुःख कमी करायचा स्वामीचा एक हेतू असतो. या हेतूने स्वामी काही भक्तांना स्थिती देतात. थोडा वेळ पर्यंत अशा प्रकारे भक्तजनांना ओढून हाका मारणे चाललेच होते. वाया गेलात म्हणून त्यांना वारंवार हिनवत होता. नंतर स्थिती भंगली, मग मान खाली घालून परत आला. जोपर्यंत स्थितीच्या भरात होता तोपर्यंत तो वाया गेला रे, पोहायला या रे असं तो म्हणत होता. पण ज्यावेळी स्थिती भंग झाली त्यावेळी तो शांत चित्ताने खाली मान घालून परत आला. धोत्राची दुर्दशा झाली होती. जवळजवळ चिंध्याच झाल्या होत्या. आणि धोतर बी इतकं फाटलं होतं की त्या धोत्राच्या चिंध्याच झाल्या होत्या. म्हणजे ते धोतर घालण्याजोगं सुद्धा राहिलं नाही, इतकं ते चिंध्या झाल्या. तरी तशा अवस्थेत तो त्या भक्तिजनामध्ये येऊन बसला. पण आता त्याला इलाज नव्हता. चुपचाप जाऊन काटा आणला आणि खाली मान घालून धोतर शिवण्याच्या उद्योगाला लागला. तेव्हा दायंबा त्याला चिडीत म्हणाले, काय रे, मला फाडताना तर फार जोर चढला होता आणि आता मान खाली घालून कशाला शिवतोस या चिंध्या. असं कोणतरी त्याला भक्तिजन किंवा औसा किंवा देव म्हणले असतील की आता काय खाली मान घालतोय आणि चिंध्या शिवतो, मगाशी तर लय जोर आला होता तुला आणि आता तुझा जोर कुठे गेला, असे भक्तिजन किंवा औसा कोणतरी बोलले असणार ना त्याला. नाथोबाने काहीच उत्तर न देता कसे बसे धोतर शिवले. नंतर तो भिक्षा पात्र घेऊन तो पाणी भाताच्या डेऱ्याजवळ गेला. पात्र भरून घेऊन जेवत बसला. दायबा पुन्हा त्यांना हिंदवीत म्हणाला, काय रे, मगा तर या रे या, वाया गेला तरी असे मोठ्याने ओरडून म्हणत होतास आणि आता मात्र चुपचाप बसलाय. म्हणजे असे वारंवार त्याला भक्तिजन किंवा औसा कोणतरी म्हणत असेल, पण त्याला थोडं संकोच झाला. दायंबा म्हणायची, काहीच कसा बोलत नाही. तेव्हा दात खिळी बसली की काय, जाऊ द्या हो, असं कोण म्हणतात, आमचे देवच म्हणतात. कारण दायंबा त्याला बोलत होते आणि देव दायंबाला दाबत होते की जाऊ द्या. तेव्हा काय तो मग उगीच कशाला हिनवता. तेव्हा तो काय होता, त्यांनी स्वतःने नाही केलं, हे स्थितीच्या भरात त्यांनी केलं. तेव्हा तो काय शुद्धीवर नव्हता असं बोलायला. आम्ही नाथोबाची कड घेत म्हणालो. म्हणजे अशा प्रकारे स्थितीच्या भरात स्वामींनी कोणत्याही हेतूने त्याला स्थिती दिली किंवा कोणत्याही हेतूने त्याचा कर्मनाश केला हे काही सांगता येत नाही. पण आमच्या स्वामींना कोणत्याही भक्ताला स्थिती देण्याचा हा एक विशेष विषय होता की स्थितीच्या भरात हा काय करायचा, कोणाच्याही जीवाचं कर्मनाश करायचा स्वामी प्रयत्न करायचे. नाथोबाची आम्ही कड घेतली असली तरी चिंध्या झालेले आणि कसे बेसे शिवलेले त्याचे धोतर फार काळ तग धरणारे नव्हते. आता स्वामींनी पाहिलं की या नाथोबाची स्थितीच्या भरात ज्या धोत्राच्या चिंध्या झाल्या होत्या त्या चिंध्या इतक्या झाल्या होत्या की ते धोतर घालण्यायोग्य नव्हतं. दुसरे विकत घेण्यास त्याचे द्रव्यही नव्हते आणि त्याच्याजवळ दुसरं द्रव्य बी नव्हतं. त्याच्यापुढे वस्त्राची गंभीर समस्या उभी राहिली. म्हणजे आता दुसरं वस्त्र घ्यावं एवढं द्रव्य बी नव्हतं आणि आता दुसरं वस्त्र ह्याच वस्त्रावर राहावं अशी त्याच्यावर वेळ आली होती. अशी त्याची समस्या त्याच्यापुढे उभी राहिली. त्याने कुठेतरी स्मशानात पडलेले वस्त्र पाहिले असावे, पण ते घेणे योग्य की अयोग्य याचा निर्णय करणे त्याला शक्य नव्हते. आता त्याने कुठं स्मशानात धोतर बघितलेलं असेल, ते धोतर आणावं आपण वापरावं असं त्याच्या मनात यायचं, पण हे योग्य का अयोग्य ह्याचं त्याला ते ज्ञान नव्हतं. त्याच्यामुळं तो काहीच करू शकत नव्हता.
म्हणून त्याने आम्हाला विचारले, जी स्मशानातील वस्त्र घेतले तर चालेल का, असं तो स्वामींना म्हणतो की जी मी या एखाद्या स्मशानात पडलेलं जे वस्त्र असतं ते निकामीच असतं ना, मग ते मी घेतलं तर चालेल का. देव म्हणतात, का चालणार नाही, अवश्य चालेल, परंतु श्मशानातील वस्त्र घेता येते पोरानो, पण तसे करू नये. ज्याची वाट पाहाल कोणीतरी मरावे, मेले तर बरं होईल, त्यासाठी कोणा एखाद्याकडे 4 हात सुडा मागावा. पण अशी परिस्थिती होऊ नये किंवा कोणीतरी मरल, मग त्याचं ते वस्त्र 4 हात 2 हात सुडा मला मिळल, अशी कोणाची वाट पाहू नये. दैवयोगे एखादा गेलेला असेल, दैवयोगे त्याचं एखादं वस्त्र पडलेलं असेल तर ते वापरणं ठीक आहे, परंतु कोणाची वाट पाहून ती वस्त्राची मरणाची वाट पाहून ती वस्त्राची वाट पाहायची आणि मग ते आपण घ्यायची, अशी एवढ्यापर्यंत आपल्याला काय त्याची आवश्यकता नाही. स्मशानातील वस्त्र घेणे सगळ्यात उत्तम आणि इष्टजनक असते. देव काय म्हणतात, स्मशानातील वस्त्र घेणे उत्तम आहे आणि कसं आहे, इष्टजनक आहे. परंतु एक तर तशा प्रकारे पडून असलेल्या वस्त्रात कोणाचे मन गुंतलेले नसते. आता जे वस्त्र रस्त्यात पडलेलं आहे, जे वस्त्र स्मशानात पडलेलं आहे, त्याच्यावर कोणाचाच हक्क नसतो आणि कोणाची अपेक्षा नसते, कोणाची आशाही नसते. म्हणजे तो कपडा एक प्रकारे तो निरेतुकच असतो, म्हणजे त्याच्यावर कोणाचा हेतू नसतो किंवा त्याच्यावर कोणाची अपेक्षा नसते. त्याच्यामुळे ते वस्त्र घेण्यास आपल्याला काही हरकत नाही असं देव सांगतात. असे वस्त्र घेणाऱ्याने भय स्वभावती जिंकलेला असतो. पण एक आहे, असं वस्त्र जो धारण करतो त्याने भय जिंकलेलं आहे. कारण स्मशानातलं वस्त्र घालणं हे काही सगळ्यांच्या स्वभावात बसत नाही. काहींचा स्वभाव भित्र असतो, काहींचा स्वभाव धट असतो. ज्याचा धट स्वभाव आहे त्याला वस्त्र ते वापरता येते, पण ज्याचा भित्रा स्वभाव आहे त्याला वापरता येत नाही. ते जर वस्त्र घातलं तो जर मनात भिला तर तो तापाने फणफणून आजारी पडेल. म्हणून देव काय म्हणतात, ते कोणी वस्त्र वापरू नये, ज्याच्या ठिकाणी भय नाही अशाला ते वस्त्र वापरता येते. शिवाय ज्याच्या प्रित्यर्थ ते वस्त्र असते त्या मृत्यास गोमटे होते. एवढे एखाद्या आचरवंत पुरुषांनी एखाद्या गेलेल्या व्यक्तीचं जर वस्त्र पडलेलं असेल आणि ते स्मशानातलं वस्त्र जर वापरलं तर दैवयोगे ज्याच्या प्रित्यर्थ ते वस्त्र जे वापरलं होतं, ज्या जीवाच्या प्रित्यर्थ किंवा ज्या व्यक्तीच्या, ते वस्त्र एखाद्या आचरवंत पुरुषाला जर वापरलं तर त्या गेलेल्या जीवाला बिचाराला काय मिळत, गोमटच होणार. आम्ही स्वतःही पातूरला असे स्मशानातील वस्त्र स्वीकारले होते. मग देव काय म्हणतात, पातूरला अशाच एका ठिकाणी एका स्मशानात वस्त्र पडलेलं होतं आणि ते आम्ही वस्त्र स्वीकारलं होतं, म्हणजे ते आम्ही वस्त्र उचलून घेतलं. पण झालं काय, तो जो मातंग होता, ते स्मशानभूमी राखण करणारा, त्या राखणदाराच्या वंचकत्वामुळे त्याने काय केलं, स्वामीच्या हातातलं वस्त्र हिसकून घेतलं. मग काय केलं, स्वामीने ते टाकून दिलं. कारण तो हीन वृत्तीचा होता. त्याला माहीत नाही साधू आहेत, महात्मे आहेत, कोणी का असना, पडलेलं वस्त्र आहे त्याच्यावर काय कोणाचा हक्क नसतो. पण तरी तो जो स्मशानभूमीचा राखण करणारा माणूस आहे त्यांनी स्वामीच्या हातातलं वस्त्र हिसकून घेतलं. म्हणजे त्याला वंचकत्वाचा तो दोष लागलाच, पण एवढ्या स्वामीच्या ठिकाणी त्याला अशी हीन बुद्धी किंवा हीन क्रिया केल्यामुळं त्याला मोठा दोष लागला. असे असले तरी जीवाचे स्वरूप स्वार्थपर असल्यामुळे अभिलाषापोटी कोणीतरी मरावे अशी चिंतील आणि कोणाच्या तरी मरणाची वाट पाहिल असा भाव ज्याच्या ठिकाणी उपजत नाही असा तो विरळच असतो. वस्त्र कोणाचं घ्यावं किंवा कोणाची वाट पाहू नये की हा मरल मग मला वस्त्र मिळेल, मग मी 2-4 हातसुडा वस्त्र वापरीन, अशी अपेक्षा ठेवायची नाही. दैवयोग जर कोणी गेलेला असेल आणि काही काळ गेल्यानंतर तो वस्त्र पडून राहिलेला असेल त्या स्मशानात किंवा त्या रस्त्यात, मग ते वस्त्र उचलायला वापरायला आपल्याला काही दोष नाही. त्यांनी घेतले तरी चालेल. ते अतिशय थंडी पडली असेल आणि सहज योगायोगाने वस्त्र सापडले तरच घ्यावे. आता असे जे वस्त्र आहे ते कसं कधी घ्यावं, किंवा खूप थंडी पडलेली आहे
आणि योगायोगाने ते वस्त्र जर सापडलं तर ते वस्त्र घ्यायला काही हरकत नाही. पण त्या वस्त्रासाठी स्मशानात फिरू नये किंवा कुठे स्मशानभूमी आहे का, तिथं वस्त्र मिळेल का मला, अशा अपेक्षेने कधी ते वस्त्र बघायला स्मशानभूमीजवळ जाऊ नये. स्मशानात शोधित फिरणे ही एक प्रकारचे कोणाच्या तरी मरणाची वाट पाहण्यासारखी आहे. अहो, स्मशानात फिरायचं वस्त्रासाठी म्हणजे एखाद्याची मरणाची वाट पाहिल्यासारखंच आहे ना. म्हणून देव म्हणतात तशी अपेक्षा ठेवू नका. दैवयोगे तुम्हाला जर एखाद्याचं वस्त्र पडलेलं दिसलं तर तुम्ही ते घेऊ शकता, पण त्याच्यासाठी खास स्मशानापर्यंत जायची काही आवश्यकता नाही. तुमच्यासारख्या बेडर साधकाने घेतले तर हरकत नाही, पण ज्याच्यात भय स्वभाव पूर्णपणे निवर्तलेला नसतो अशाने मात्र कधीच घेऊ नये. देव म्हणतात ज्याच्या मनामध्ये भय आहे अशा व्यक्तीने किंवा अशा महात्म्याने ते वस्त्र घेऊ नये. हां, जो निर्भीड आहे, ज्याला त्या स्मशानात किंवा मेल्या माणसाचं काही भय वाटतच नाही, अशा व्यक्तीने ते वस्त्र वापरलं तर चालू शकते, कारण त्याला ते बाधत बी नाही. पण भेकड असेल तर त्याला ते बाधल का, तर ते भीतीनेच त्याला थंडीत ताप भरेल आणि त्याच्या मनात नको नको ते विचार येतात, किंवा हा भूत झाला असेल का, माझ्या पाठीमागे येईल का काय, अशी जर भय असेल तर त्यांनी त्या वस्त्राला कधीच हात लावू नये. त्यापेक्षा कोणाकडून तरी 4 हात वस्त्राचा तुकडा मागून घ्यावा. मग देव काय म्हणतात, नाही स्मशानात भूमीत एखादं वस्त्र मिळालं तर कोणाकडून तरी एखाद्या व्यक्तीकडून 2 हात 4 हात सुडा मागून घ्यावा किंवा वस्त्र मागून घ्यावं. रस्त्यात फेकून दिलेले पडलेले वस्त्रे घ्यावे हे योग्य आहे, कारण रस्त्यात फेकून दिलेल्या किंवा पडलेल्या वस्त्रात कोणाचेही मन अडकलेले नसते. आता रस्त्यात पडलेले वस्त्र घेणं हे योग्य आहे, परंतु त्या वस्त्रावर कोणाचं काही नसतं, अधिकार नसतो, किंवा कोणी त्या वस्त्राबद्दल कोणी हटकू शकत नाही किंवा कोणी म्हणू शकत नाही की वस्त्र माझं आहे म्हणून, कारण ते रस्त्यात फेकलेले पडलेले, त्याच्यामुळे त्याच्यावर कोणाची अपेक्षा नसतेच. मग अशा वस्त्रातून पाण्याची शोधणे, लंगोटी, गरजेची वस्तू शिवाव्यात. मग असं जर वस्त्र मिळालं तर आपण पाणी शोधण्यासाठी वापरावं किंवा त्याची लंगोटी करावी, ज्याला आपण कोपिन म्हणतो, ते कोपिन करावे. आणि अशा वस्त्रातून उरलेले वस्त्र पांघरण्यासाठी वापरावे. आणि साधकाच्या जीवनावश्यक वस्त्राविषयी स्पष्टीकरण केले. आणि वेळ पडलास ते पांघरण्यासाठी वापरलं चालतं, जाडजूड असं तर पांघरता येते. परंतु देवाने काय केलं, सविस्तर असं एक जीवनावश्यक वस्त्राविषयी स्पष्टीकरण केलं की स्मशानातलं वस्त्र कधी वापरावं, कधी वापरू नये, कुणी वापरावे, कसं वापरावं, किंवा रस्त्यावर पडलेलं वस्त्र कसं वापरावं, ह्याच्याबद्दल देवाने सविस्तर सर्व माहिती दिली. त्यावर नागदेवाचार्यांनी प्रश्न केला. नागदेवाचार्य काय म्हणतात, जी माझ्यासारख्या केवळ लंगोटवर राहणे शक्यच नाही, त्यांनी कसं काय करावं. अहो, नुसतं लंगोटवर राहणं म्हणजे अवघडच आहे ना, अंगावर काहीतरी वस्त्र पाहिजेच माणसाला. त्यावर देव काय म्हणतात पहा, तर मग 2 हात वस्त्र वेढावे. आम्ही का तुम्हाला म्हणतो का नुसतं लंगोटावर राहावं, की तसं काही नाही. 2 हात 4 हात सुडा आपल्या अंगावर घेता येईल, असा चुडा घेतला तरी चालतो. अर्थात अनाधिकारामुळे केवळ कौपिन आणि पांघरण्याच्या वस्त्रावर राहत नाही, अशाने 2 हात सुडा कमरेला गुंडावा. आता समजा सगळेच आचरणत पुरुष काय उत्तम नसतात, काय उत्तम, मध्यम, कनिष्ठ, त्याच्यात बरेच प्रकार आहेत, 9 प्रकार आहेत, 36 प्रकार आहेत. परंतु देव काय म्हणतात, सर्वसाधारण लंगोटी तर पाहिजेच, कळलं का, आणि 2-4 हात वस्त्र अंगावर बी पाहिजे, आणि शिवाय 2-4 हात सुद्धा कमरेला गुंडाळता यावा असं बी वस्त्र पाहिजे, म्हणजे त्याला थंडी वाऱ्याचं संरक्षण राहते. कारण हा पुरुष आटन विजन करणार आहे ना, ह्याला काही पर्णकुटी किंवा घरदार काहीच नाही. मग अशा माणसाला वस्त्राची जास्त आवश्यकता आहे. 2 हात वस्त्रातून झोळी शिवावी किंवा पांघरण्यासाठी आणखी 2 हात वस्त्र मिळवावे. आम्ही 2 हात वस्त्र वेढण्यास अनुज्ञा देत म्हणालो. देव म्हणतात 2 हात किंवा 4 हात सुद्धा अवश्य मागावा, कारण आपल्याला पांघरण्यासाठी बी लागते, अंगावर गुंडाळण्यासाठी बी लागते, आणि शिवाय झोळीसाठी बी लागते. म्हणजे वस्त्राची जास्त आवश्यकता आहे.
कारण ऊन वारा पाऊस थंडी या सगळ्या गोष्टीमुळे वस्त्राची खूप आवश्यकता आहे. यावर नागदेव काय म्हणतात पहा. परत नागदेवानी प्रश्न केला की काय म्हणतात की मग हातरुणाविषयी कसं करावे. आता 2 हात 4 सुडा घ्यायचं खरा, पण तो हातरायचा आणि तोच पांघरायचा असं देव म्हणतात. जेचे हातरुण तेचे पांघरून वचन आहे ना. तर आमचे स्वामी काय म्हणतात, त्यासाठी वेगळे वस्त्र वापरण्याची गरज नाही. साधकाने काय वाटेल तसे हातपाय पसरून झोपायचे असते होय. साधकाने कुत्र्याप्रमाणे देहाची मुरकुटी करून रात्र काढावी. मग आता देवाने त्याच्यावर एक आचार सांगितला. काय सांगितलं की 2 हात 4 सुडा वस्त्र असलं म्हणजे काय हातपाय पसरून झोपायचं नाही. तर कसं झोपायचं, श्वान कुंडली म्हणजे कुत्रा जसं दोन्ही आपले हातपाय जवळ करून मुटकुळी करून झोपतं, तसं या आचारवंत पुरुषांनी आपली मुटकुळी करून 2 हात 4 वस्त्रामध्ये झोपावं. हातपाय पसरून झोपू नये. का झोपू नये तेही सांगतात देव. त्यासाठी अर्ध्या अंगाखाली अर्ध्या अंगावर घेण्याची 2 हात वस्त्र साधकांनी जवळ असले तरी पुरेसे आहे. देव म्हणतात मुटकुळी करून झोपायचं म्हणलं तर 2 हात वस्त्र अंगाखाली 2 हात वस्त्र अंगावर, असं श्वान कुंडली म्हणजे कुत्र जसं आपलं मुटकुळी करून 4 पाय जवळ घेऊन पोटाशी घेऊन मुटकुळी करून जसं झोपतो, तसं आपल्या ह्या आचारवंताला पुरुषाला आमच्या स्वामींनी काय केलं, आचार सांगितले. अशा प्रकारे पांघरण्यास वस्त्राचा हातरुण म्हणून उपयोग केल्यास अशा अपुऱ्या वस्त्रात साधकाला गाढ निद्रा कधीच लागत नाही. म्हणजे अपूर्व वस्त्र आहे, अपूर्व वस्त्रामध्ये काय होतं, गाढ झोप लागत नाही. आणि गाढ झोप न लागल्यामुळे तो पहाटे लवकर उठू शकतो. कारण अंगावर जास्त पांघरून असले तर त्याला पहाटे जाग येणार नाही. आणि हातपाय पसरून झोपला तर आणि त्याला सुस्ती येईल. म्हणजे ह्या आचरणासाठी हे सगळे नियम घातलेले आहेत. शिवाय अंग उघडं पडल्यामुळे चिलटे बसत नाही, त्याला अधिकच मुटकुळी मारून झोपावे लागते. मग अशा वेळी चिलट मच्छर आणि काही समजा उपद्रव होत असेल तर तो उपद्रव होऊ शकत नाही, कारण तो अनेक मुटकुळी मारतो. जेवढं तो अंगाला मुटकुळी मारून जेवढं तो अंगावर वस्त्र घेईल तेवढं त्याला पहाटे उठण्याची लवकर जाग येण्याची त्याला सवय लागते. झोपेत त्याला कोणाचे सुख लागत नसल्यामुळे तो आपोआप भऱ्या पाटे उठून ईश्वर स्मरणात लीन होतो. पहा, हा एवढा जर त्रास काढला तर त्याला पहाटे काय होतं, पश्चात प्रहर आपल्या स्वामीजी सांगितलंय, तर पश्चात प्रहरी तो स्मरणाला उठू शकतो आणि पश्चात प्रहरीच्या स्मरणाचा त्याला लाभ मिळू शकतो. म्हणून पश्चात प्रहरी आपण काय करायचं, स्मरण करायचं. हातरुणासाठी स्वतंत्र असले तर साधक हातपाय पसरून आरामशीर झोपे. देह इंद्रिय मन समाधान पावल्यामुळे त्याला पहाटे सहजपणे जाग येणे असंभव आहे. आणि समजा हातला पांघरा जर भरपूर असेल आणि आसपास जर तो हातपाय पसरून जर झोपला तर त्याला पहाटे कधीच जाग येणार नाही. मग पहाटे जाग येत नाही म्हणून काय करायचं, मुटकुळी मारून झोपायचं आणि म्हणजे सकाळी पहाटे जाग येते. त्यांच्या मनात विकार उद्भवण्याची शक्यता बी नसते आणि ते काय हातपाय पसरून झोपत नाहीत, मुटकुळी मारून झोपतात. त्याच्यामुळे विकार विकल्पासरीचे कालचे जे काही दोष असतील किंवा विकार उद्भवत नाही. म्हणून अंग झाकेल इतकेच वस्त्र वापरावे. शीत स्वभावाचे नियंत्रण होण्यास देखील मदत होते. आणि इतर काय थंडी वारा किंवा जे काय असेल त्याच्यापासून त्या अपुऱ्या वस्त्रात बी त्याचं काय होतं, संरक्षण होऊ शकतं. असं आम्ही एकंदरीत साधकाच्या वस्त्राविषयी विवेचन केले. आता या ठिकाणी जेचे हातरून तेचे पांघरून याविषयी स्वामीने आमचं काय केलं, भक्तिजनांना किंवा नागदेवाचार्याला निरूपण केलं. म्हणजे मसनीचे वस्त्र कसं घ्यावं, कुणी घ्यावं ह्याचं विवेचन केलं. आणि जेचे हातरून तेचे पांघरून 2 हात किंवा 4 हात सोडा कसा पांघरावा ह्याच्याही बद्दल नागदेवाचार्याला विवेचन केलं. म्हणजे नागदेवाचार्याच्या दोन्ही शंकाचं या ठिकाणी निरसन झालं.
आता याच्या ठिकाणी खूप एक महत्त्वाची लीला आहे. ती अशी आहे की खेईगोई ज्यावेळी स्वामींच्या भेटीला आली त्यावेळी तिला अनुसरण कसं घडलं यावरची आता लीला आहे. घोगरगावच्या खेईगोई आणि खेमाईसा गोमाईसा या मायलेकी अतिशय श्रीमंत होत्या. म्हणजे खेईगोई आणि खेमाईसा आणि गोमाईसा या दोघी मायलेकी होत्या, पण ह्या कशा होत्या? श्रीमंत होत्या. आणि ह्या देवाच्या स्वामींच्या भेटीला यायच्या. त्यांची देवपूजा केवळ 5 लाखाची होती. आता देवी देवतेची भक्ती करणारे लोक असतात, ते देवी देवतेला खूप आराधन करतात त्यांच्या देवारामध्ये. तसं त्या काळात म्हणजे 800 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात ती बाई इतकी श्रीमंत होती की तिची देवपूजेची जी होती तीच 5 लाखाची होती. म्हणजे आता ती किती पट असेल तिची किंमत बघा. कारण त्यावेळेला कसं हिरे माणिक मोती पाचू रत्न सुवर्ण द्रव्य भरपूर होतं, दूध दुभत भरपूर होतं, तिथं कोण्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आताच्या परिस्थितीत आपली ओढाताण होते किंवा भरमसाठ किमती भाव वाढलेले आहेत आणि प्रमाण बी कमी होत चाललेलं आहे. तसं त्या काळी माणसं कमी होती आणि उत्पन्न भरपूर होतं, म्हणजे द्रव्य भरपूर होतं. त्या काळात आणि आताच्या काळात भरपूर जमीन आसमानाचा फरक आहे. तर ह्या स्त्रियांकडं या मायलेकीकडे बघा अपार संपत्ती, दूध दुभत होतं, धनद्रव्याने ओतप्रत भरलेले होते. हिरे रत्ने माणिक मोती पवळे सोने नाणे संपूर्ण घर भरलेलं होतं. म्हणजे बघा हे आता कसं असतं, पूर्वकर्मानुसारच्या गोष्टी असतात. त्यांनी पूर्वी प्रारब्धात काही चांगले कर्म केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना देवतेने भरपूर त्यांना सहाय्य केलं किंवा त्यांना धनद्रव्य भरपूर मिळत गेलं. तर असे हे श्रीमंत घराण्यातल्या या स्त्रिया कळलं का, धनधान्य भरलेले, पेव भरलेले आणि शिवाय दूध तुपाची मडकी ओसडून वाहत होती. आणि शिवाय ते काय करायचे, फिरत्या व्यापाऱ्यांना भागीदार म्हणून त्यांना भांडवल पुरवत होते. आता आपण नाही म्हणतो व्याजाने पैसे लोक देतात, भांडवल पुरवतात, तसं त्या स्त्रिया लोकांना भांडवलने पैसा पुरवत होते. म्हणजे दूध दुभत तर भरपूर होतं, धनद्रव्य तर भरपूर होतं आणि शिवाय लोक त्यांच्याकडं काही व्याजाने म्हणा किंवा काही उसने म्हणा काही हातवारी पैसे मागायला येत होते आणि हे त्यांना पैसे पुरवत होते. म्हणजे प्रत्येकाला भांडवलासाठी पैसा द्रव्य पुरवायचे. त्यांना काय द्यायचे ते तेच देत, तेच ठेवीत असत आणि द्रव्य संपत्तीचा पूर वाहत होता. परंतु दोघीचे मन रमवण्यास प्रयत्न केला होता, पण त्या सुरुवातीला छिन्नस्थळीला आमच्या दर्शनाला आल्या. आता हे इतके श्रीमंत होते खरे आणि त्यांच्याकडून जे काय द्रव्य नेत होते, जे व्यापारी लोक किंवा इतर लोक उसनेवारी म्हणा असं जे काही भांडवलासाठी म्हणा जे काही लोक, तर तीच लोक ह्यांना परत आणून द्यायची. ह्याला मागायची सुद्धा आवश्यकता वाटायची नाही. आणि यांचं तेवढं लक्ष बी नव्हतं की कुणी किती द्रव्य नेलं, कुणी किती दिवस द्रव्य वापरलं आणि त्याचे पैसे किती झाले हे कधी हिशोबच ठेवत नव्हते. पण जी लोक द्रव्य न्यायची ना ती स्वतःहून यांना द्रव्य आणून द्यायची. त्याच्यामुळे ह्यांना कोणतीच चिंता नव्हती. परंतु एवढं असताना सुद्धा त्यांचं मन त्या प्रपंचामध्ये, त्या प्रपंचात त्यांना सुख लागत नव्हतं. म्हणजे त्यांना मानसिक स्वस्थता समाधान नव्हतं. मग आणि अशा परिस्थितीत एकेकाळी ते सुरुवातीला छिन्नस्थळीला आमच्या दर्शनाला आले. म्हणजे आमचे स्वामी डोंबिग्रामला असताना तिथं त्या स्त्रिया आल्या. तेव्हा त्यांना उच्चाधिकारी आम्ही जाणत असल्यामुळे आम्ही उतावीळ होऊन त्यांच्या भेटीसाठी गुंफेच्या बाहेर येत होतो. आता परमेश्वर सुद्धा किती उतावीळ होतात. आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला काय तो एवढा उतावीळ झालाय, एखाद्याला भेटण्यासाठी म्हणा किंवा एखाद्याला देण्यासाठी म्हणा, जसं एखाद्याचं मन उतावीळ होतं तसं परमेश्वर सुद्धा उतावीळ होतात. म्हणजे एखाद्या जर कोणी जीव एखादा अधिकारी असेल, त्या जीवाला भेट देण्यासाठी, त्या जीवाला वेदाला बोधाला ज्ञानाला योग्य करण्यासाठी, प्रेम देण्यासाठी परमेश्वर सुद्धा उतावीळ होतात. म्हणजे परमेश्वरासुद्धा जीवाबद्दल खूप मोठी ओढ आहे. पण आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला असं वाटतं की मी जे काय करतो ते मी परमेश्वरासाठी करतो,
पण परमेश्वर माझ्यासाठी काही करत नाही, असा हा जो गैरसमज किंवा असा हा जो अज्ञान आहे, या अज्ञानात तो बोलतो. पण ज्ञानी असा कधी विचार करत नाही. त्याला माहिती आहे परमेश्वर सर्व जाणता आहे. कोण जीव कोणत्या दुःखात आहे, कोण्या जीवाला काय पाहिजे, कोण्या जीवाला काय नको, कोण्या जीवाचं काय संकट दुःख कमी करायचं, कोणाला दुःखातून बाहेर काढायचं, हे सर्व परमेश्वर जाणतो. आणि त्याप्रमाणे परमेश्वर त्या जीवाचं सहाय्य करतात. तर अशा प्रकारे स्वामी स्वतः काय म्हणतात की आम्ही उतावीळ होऊन गुंफेचं पन्हाळ आमच्या श्री मुकुटाला लागलं. कारण या स्त्रिया स्वामीच्या दर्शनाला येत होते शिन्नस्थळीला, आणि पन्हाळ असेल ना, ते पन्हाळ डोक्याला लागलं स्वामींच्या श्री मुकुटाला. त्यावरून बायसा त्यांच्याशी भांडल्या येईल. मग आता त्या बायांना बघून आमचे स्वामी उतावीळपणाने त्याला भेटायला जाता, आणि ते पन्हाळ डोक्याला लागल्यामुळे बाईसा काय झाले, त्या बायांना भांडायला लागलं त्या बाईशी की तुमच्यामुळे आमच्या स्वामीच्या डोक्याला पन्हाळ लागलं म्हणून. पण बाईसांना तेव्हा त्यांच्या अधिकाराची काय कल्पना असतात, पण हे जीव किती अधिकारी होते हे बाईसाला काही कल्पना आहे. मग आता ही कल्पना कधी बाईसाला येते, काही काळाने येते. ते आता पुढं कसा काळ येतो बघू आपण. आता खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या अधिकाराची कल्पना येणारच होती. पण ह्या ज्या स्त्रिया ज्या आल्या, खेईगोई किंवा खेमाईसा, ह्या काहीतरी अधिकारी जीव होते म्हणून देव स्वतः उतावीळ होऊन त्यांना भेटायला जातात. परंतु ह्यांचा काय अधिकार आहे हे बाईसला आता माहीत नाही, पण कालांतराने त्यांना हळूहळू समजल. तेव्हा आपल्या गुरुसाठी दुर्डीत लाडू आणि आमच्यासाठी 5 मोठे लाडू घेऊन घरून निघाल्या. आता ज्यावेळेस ते स्वामीच्या दर्शनाला आले, स्वामीच्या भेटीला आले, तेव्हा पूर्वी काय असे डबे बिबे काय बॉक्स वगैरे काही नव्हती, दुर्डी असायची. मग त्या दुर्डीमध्ये त्यांचे गुरु होते सराळला, नृसिंह नावाचे. त्या गुरुच्या भेटीला इथे जायचे आणि स्वामीच्या भेटीला सुरुवातीलाच ते आले. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, स्वामींना मोठे 5 लाडू त्या दुर्डीत ठेवले आणि बाकीचे लाडू सगळे भरलेले दुर्डी त्यांच्या गुरुला, म्हणजे सराळला. सराळ कोणाचं गाव आहे, माईभट्ट. हे डोमेग्राम, सराळा हे सगळे घोगरगाव, हे सगळी जवळजवळ गाव आहेत. या घोगरगावच्याच बाया होत्या ना. मग आता त्या सराळला, नृसिंहाला, त्यांच्या गुरुला ते लाडू दुर्डीत भरून चालले होते. त्याच्यात स्वामींना 5 लाडू त्यांनी आणले होते. मग त्याने असा विचार केला की स्वामींना पहिले 5 लाडू द्यायचे आणि मग ही दुर्डी घेऊन गुरुला भेटायला जायचं, असा त्यांचा विचार होता. म्हणून ते तिथं आले होते. तेव्हा पूर्वाधिकारामुळे रस्त्यातच त्यांच्या भावाचा श्रद्धेचा कल पूर्णपणे आमच्याकडे झुकला होता. स्वामींनी जाणलं की या स्त्रिया आमच्याकडे येतात खऱ्या, परंतु यांचा भाव, भक्ती, श्रद्धा जी आहे ती कशी आहे, पूर्णत्वाला आलेली आहे. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो ना, अनन्य भावे शरण जावी, अशी यांची श्रद्धा, भाव, भक्ती होती. आणि हे आमच्या स्वामींनी जाणलं होतं. म्हणून त्यांनी सगळेच्या सगळे लाडू आम्हालाच अर्पण केले होते. आता त्यांनी ते लाडू आणले खरं, काही गुरुसाठी, काही स्वामीसाठी. पण त्यांच्या मनात असं आलं की ते गुरुला लाडू नेण्यापेक्षा गुरुला परत पुढच्या टायमाला दुसरे लाडू नेता येईल. पण आता हे आणलेले सगळे लाडू स्वामींना समर्पित करावं असं त्यांच्या मनामध्ये आलं. तेव्हा जर ते लाडू आम्ही ठेवून घेतले असते तर त्या गुरुच्या भेटीलाही न जाता त्या तसाच आमच्या सन्निधानात राहिल्या असत्या. परमेश्वर सर्व जाणते. एखाद्या जीवाची जर अपूर्ण क्रिया असेल, ती पूर्ण करण्यासाठी परमेश्वर त्याला सहाय्य करतात. कारण अपूर्ण क्रियेमुळे सुद्धा जीव कुठंतरी उद्धरणाला अडकतो. मग ज्ञानाला अडकतो, अनुसरणाला अडकतो, वेदाला अडकतो. खूप या जीवाने अडथळे जोडलेले आहेत. पण परमेश्वर काय करतात, कोणत्या ना कोणत्या क्रियेने परमेश्वर काय करतात, त्याचे अडथळे दूर करायचा प्रयत्न करतात. आता देवाला माहिती होते ह्यांनी जर सगळे लाडू जर अर्पण केले तर परत लाडू द्यायसाठी दुसऱ्या टायमाला परत गुरुकडे जावं लागेल. म्हणजे तो एक अडथळाच निर्माण झाला ना. तर तो अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मग देव काय करतात पहा. मग केव्हा तरी कोठेतरी त्यांच्या मनाच्या अंतरात कोपऱ्यात ना कोपऱ्यात
कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात गुरुची आठवण रेंगाळत राहणार. मग त्यांना वाटणार ना आता आपण इथं सगळेच लाडू दिले खरे, पण त्या गुरुला लाडू द्यायचे राहिले, हे त्याच्या मनात विवंचना राहणार. तेवढ्यात देखील त्यांचे मन केव्हा तरी विवळत राहील. आम्हाला त्यांच्या मनाची इतकेसेही किलमिश राहू द्यायचे नव्हते. मग स्वामींच्या मनात होतं की ह्या जीवांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची त्या गुरुविषयी किलमिश राहिलं नाही पाहिजे. अपेक्षा, आशा ज्याला आपण म्हणतो, ती राहिली नाही पाहिजे. कारण आता त्यांची श्रद्धा इथं खूप वाढलेली आहे, पण इथली श्रद्धा ढाळता कामा नये, तिकडची श्रद्धा ढाळता कामा नये. किंवा ते काय येणारे पुढचे तिच्या अनुसरणाला काही अडथळे असतील, ते अडथळे निपटण्यासाठी देव काय करतात, म्हणून आम्ही गुरुचे दुर्डीभर लाडू घेऊन त्यांना निरीक्षणाकडे पाठवले. देव काय म्हणले, तुम्ही आमच्यासाठी जे काय आणलेले लाडू असतील ते ठीक आहे, पण तुम्ही गुरुच्या नावाने, गुरुच्या हेतूने जे काही लाडू आणले ते त्यांची त्यांना परत करा, म्हणजे त्यांना नेऊन द्या तुम्ही. तेथे घडलेल्या प्रकाराने त्यांचे मन गुरुवरून गुरून साप उडाले होते आणि त्या मुक्त मनाने आमच्या सन्निधानी राहिले होते. ते मागं आपल्याला एकदा लीळा गेली मला वाटतं, ते नाही का गुरुकडे लाडू घेऊन गेले होते, त्यांच्या गुरुला सांगितलं आम्ही याच्यातले 5 लाडू स्वामींना दिले. मग ते गुरुला राग आला, मग त्यांची गुरुनी पायाने उडवली. मग ते इतक्या नाराज झाल्या, दुःखी झाल्या. तिथून ते म्हणे असे कसे गुरु आमचे, आम्ही एवढं गुरुच्या चरणाजवळ आम्ही एवढं गुरुना पदार्थ करून आणले आणि गुरुने पायाने उडवून दिले, मग आम्हाला परत या गुरुकडे यायची काय आवश्यकता नाही. म्हणजे हे गुरु कसे अज्ञानाने वागतात, म्हणजे एखाद्याचा अव्यय करतात. आम्ही एवढं प्रेमापोटी येतो आणि हे आमचा अव्यय करतात. म्हणून तिथून त्यांचं जे मन हे झालं, म्हणजे मन दुःखी झालं, म्हणजे ते मनातून उतरले, गुरुबद्दल त्यांची श्रद्धा कमी झाली आणि मग ते स्वामीकडे संपूर्ण समर्पण, त्याने आपलं तन मन ईश्वरात समर्पण केलं. म्हणजे हा जो अडथळा होता, तो अडथळा दूर करण्यासाठी स्वामींनी काय केलं की तुम्ही हे तुमचे गुरुच्या निमित्ताने आणलेले दुर्डीतले लाडू गुरुना नेऊन द्या, असं देव म्हटलं. आणि त्यांना स्वामीने जेवढे आणले तेवढ्या 5 लाडू मोठे काढून ठेवले. पण पुढं असा प्रकार घडल्यानंतर ते उदास झाले आणि त्यांची गुरुवरना त्यांची जी प्रीती होती, मन होतं, ते साप उडालं, म्हणजे श्रद्धा उडाली गुरुवरची. आणि मग ते मुक्त मनाने आमच्या सन्निधी राहिले. म्हणजे त्यांच्या मनात जे काही किलमिश होतं, ते किलमिश गेल्यामुळं काय झालं, गुरुबद्दल श्रद्धा कमी झाल्यामुळं त्यांचे मनापासून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना 100% श्रद्धा त्यांची वाढली. जे 2 गुरुवर श्रद्धा होती, ती एका गुरुवरची श्रद्धा पूर्ण गेल्यामुळे दुसऱ्या म्हणजे स्वामींच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा पूर्ण राहिली. लाडू आणताना ज्या ज्या घराला कुलूप लावून आल्या त्या परत घरी गेल्याच नव्हत्या. आता ह्या श्रीमंत स्त्रिया, धन द्रव्य भरपूर असलेले, दूध दुग्ध भरपूर असलेले, आणि अशा स्त्रिया आपल्या घरादाराला कडी कुलप घालून आली होती स्वामीच्या दर्शनाला. पण होतं काय पहा, प्रतिवर्षाप्रमाणे पावसाळा संपल्यानंतर भांडवल घेऊन गेलेले व्यापारी नेहमीप्रमाणे देशावरून आल्यानंतर भांडवल आणि नफ्यातील हिस्सा द्यायला आले. आता जी लोक भांडवलासाठी ह्या स्त्रियांकडनं पैसे न्यायचे, व्यापार करायचे आणि त्यात नफा झालेला जो काय व्याज रक्कम पैसे काय असेल ते परत या स्त्रियांना आणून द्यायचे. ह्या काय मागत नव्हत्या, कारण यांना मागायला एवढा टाईम बी नव्हता, पण ते स्वतःहून लोक आणून द्यायचे. म्हणजे ह्यांचाही त्याच्यावर विश्वास होता आणि त्या बाहेरच्या लोकांचा बी ह्यांच्यावर विश्वास होता. असा त्यांचा नित्यनियम क्रम चालू होता. पण अशा स्थितीत ती लोक सगळे यायचे, भेटायचे, जायचे. पाहतात तर घराला कुलूप, घरात कुणी घुसून तुपाच्या घागरी लवंडून दिल्यामुळे घरातून तूप वाहत होते. मग त्यांना हा प्रकार खीमाईच्या भावाच्या अर्थात गोमाईच्या मामाच्या कानावर घातला. आता हे मायलेकी इथं आल्या, पण त्यांच्या घराला कुलप घालून सुद्धा कुणीतरी त्यांची तुपाची, दह्याची, दुधाची भांडी लवंडून दिली आणि ते सगळं दूध, तूप, सगळं दही सगळं घरातून
त्यांच्या रस्त्याने वाहत होतं. म्हणजे रस्त्याने वाहू लागलं, एवढं दूध भरलेलं होतं त्यांच्या घरामध्ये, तूप भरलेलं होतं. पण ह्यांनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही की आपलं एवढं वाया चाललंय, काय करावं म्हणून. आता त्या खेळी गोईचा भाव आणि गोमाईसाचा मामाच तो शोधित शोधित ह्यांना खडकुलीला आले. खडकुलीला आले, पण त्यांनी घरी जाण्यास नकार दिला. तेव्हा तो म्हणाला, अहो तुमचे सगळेच वाया गेले. आता त्या भाच्याने किंवा त्या मामाने ते सांगितलं किंवा तुमचं सगळं वाया चाललेलं आहे, त्याचं काहीतरी तुम्ही सोय लावा, काहीतरी सोय करा, म्हणजे त्याची काही वाटणी करा, तुम्हाला काय द्यायचं तर द्या, पण असं वाया कशाला घालवता, असं त्या सांगायला लागले ह्या दोघी मायलेकीला. पण त्या काय म्हणतात की तुमच्या हाताने काहीतरी विल्हेवाट लावा, पण ते सगळे वाया जात आहे, निदान तुमच्या हाताने त्याची विल्हेवाट लावावी, मग जावं. त्यांचे म्हणणे ऐकतात, आम्ही विनवले जीजी, आमच्याकडे अपार धनसंपत्ती आहे, तरी आपल्याकडे आणू. आता हे सगळं वाया तर चाललेलंच आहे. आणि यांचा विचार होता स्वामीजवळ राहायचा. मग त्यांना असं वाटायचं, एवढ्या आपली रांजणं भरलेली आहेत, हिरे माणिक मोती पाचू रत्न द्रव्य जे काय असेल ते, म्हणजे असं तरी वायाच जाणार ना. मग ते म्हणजे आम्ही स्वामींना म्हणजे जिथे आम्ही तुमच्याजवळ आणू, तुम्हाला आम्ही देऊ, असं देवाला ते आग्रह करू लागले. देव काय म्हणतात पहा, त्यांची भावभक्ती मिळा. नाही बाई, आम्हाला धनद्रव्याची काहीच गरज नाही. एखादा जीव म्हणला असं लहान काय असेल ते, परंतु परमेश्वर अवताराने हा एक आचार दाखवला की आपण बी सुद्धा या धनाची द्रव्याची अपेक्षा करू नका. या धनाद्रव्यापायी तुमचं देव अंतरल. देव काय उलट म्हणतात त्यांना की नाही बाई, धनद्रव्याची काही गरज नाही, आम्हाला केवळ अधिकारी जीव पाहिजे. अधिकारी जीव म्हणजे ज्याला ज्ञानाची आवड आहे, ज्याला वेदाची बोधाची आवड आहे, ज्याला परमेश्वराकडे शास्त्र ज्ञान काढायची आवड आहे, असे आम्हाला जीव पाहिजे, म्हणजे अधिकारी जीव पाहिजे. तुमच्या धनद्रव्याची आम्हाला अपेक्षा नाही. भावभक्ती मिळाली पुरेशी आहे. तुमची जे आमच्यावर भावभक्ती श्रद्धा जी आहे, एवढं भरपूर आहे आम्हाला. तुमचे धनद्रव्य आमच्या काय कामाचं नाही. अहो, जो परमेश्वर सृष्टी निर्माण करतो, जो हे पंचमहाभूत निर्माण करतो, तिला धनद्रव्याची काय आवश्यकता आहे परमेश्वराला. म्हणून देव म्हणतो आम्हाला याची काही आवश्यकता नाही. आम्हाला असे जीव पाहिजे की त्यांची भावभक्ती श्रद्धा ईश्वराच्या ठिकाणी आहे, हे आम्हाला जीव पाहिजे. तुम्ही कशाने तुमचे कल्याण होईल ते पहा. उलट देव काय म्हणले, खेमाईसला गोमाईसला म्हणले की तुमचं स्वतःचं वैयक्तिक तुमचं आत्म्याचं जीवाचं कल्याण कशात आहे ते पहा. या धनद्रव्य आम्हाला द्यायचा विचार नका करू. जे काय आहे ते तुमचं स्वतःचं हित बघा, बाकीचं सगळं सोडून द्या. मग देव काय करतात, निरोपण करतात. त्याच्यावर एक दृष्टांत सांगतात, खूप सुंदर दृष्टांत आहे बरं हा, समुद्राचा दृष्टांत. तो कसा सांगतात पहा. काही लोक उद्योग करण्यासाठी समुद्रात जातात, है की नाही. त्यातील काही कवड्या दिसतात, ते कवड्या भरून आणतात, ते कवड्यांनीच त्यांचे समाधान होते. आता काही लोक कसे असतात, समुद्रामध्ये जातात, ज्यांना काही खाली खोल बिल जाता येत नाही, ते तेवढ्यात जवळपास कुठंतरी तिथे कवड्या मिळतील तेवढ्या कवड्या गोळा करतात आणि ते बाजारात आणून विकतात आणि त्याचे जे काही 4 पैसे येतील त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. असे काही जीव आहेत. म्हणजे आता एक देव उदाहरण देतात ना, आता हे उदाहरण खूप डोक्यात घेण्यासारखं आहे. आता देवाने कसे टप्पे मांडलेत पहा. काही जीव कवड्या गोळा करतात. आता काही जीव काय करतात, समुद्रात माणिक मोती आहेत ते त्यांच्या शोधात पुढे जातात आणि माणिक मोती सापडले की ते भरून घरी घेऊन येतात आणि तेवढ्यालाच ते समाधान होते. काय करतात काही जीव, फक्त माणिक मोती एवढंच आणतात, बाकी नाही का आणत आणि त्यांना मिळत बी नाही. म्हणजे त्यांच्या भाग्यात तेवढंच आहे. कोणाच्या भाग्यात कवडे आहेत, कोणाच्या भाग्यात माणिक मोती आहेत आणि ते माणिक मोती विकून त्याच्यात जे काही 2 पैसे मिळतील त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. म्हणजे 2 टप्प्याची माणसं झाली. आता 3ऱ्या टप्प्याची माणसं काय करतात पहा. अरे हा तर समुद्र
नाही, या समुद्रात अनर्घ रत्न आहेत. असं कोण विचार करतो? जो सखोल खोल विचार करणारा. तो म्हणतो या समुद्र काय म्हणून नाही सांगा. ते आहे ना अन्य लोकांच्या कथेमध्ये, ते देव लोकांनी का समुद्र हे केलं, हां, आणि त्याचे ती 14 रत्न काढली. तसं हे म्हणतात की हा समुद्रामध्ये अनर्घ रत्न आहे, समुद्रामध्ये मौल्यवान वस्तू आहे. आणि अनर्घ रत्न, मौल्यवान रत्न एवढे नाही तर मौल्यवान रत्न शोधून काढतात, ती अलौकिक रत्ने घेऊन गावी येतात. आता रत्न म्हणजे सगळ्यात भारी आहे की नाही, म्हणजे माणिक मोतीपेक्षा रत्न जास्त, त्याला जास्त किंमत, त्याला जास्त व्हॅल्यू. मग तो काय करतो? तो समुद्रातून घेऊन येतो आणि डायरेक्ट कोणाकडे जातो? राजाकडे जातो. त्याला वाटतं राजा खुश होईल म्हणून तो राजाकडे जातो. राजाला भेटतात. राजा रत्न पारख्यानं बोलून विचारतो या रत्नाचे मूल्य किती. आता राजाला तरी काय माहिती आहे रत्नाची काय किंमत असेल, म्हणून राजा काय करतो? ते रत्न पारखी बोलवतो. ज्याला रत्नाची परीक्षा आहे अशा लोकांना बोलवतो. मग ते रत्न पारखी येतात आणि रत्न बघतात आणि राजाला म्हणतो अहो या रत्नाचं तर मूल्यच करता येत नाही, म्हणजे याची किंमतच करता येत नाही. याची किंमत कशी अमोल, याची किंमत करता येत नाही. आणि जो किंमत करल, रत्नपारखी म्हणतात ही अमूल्य रत्न आहे, याचे जो कोणीच मूल्य करू शकत नाही, आणि जो मूल्य करल त्याची जीभ जळल. किती भयानक विषय आहे पहा. हे देवतेचं कार्य आहे बरं. हे सगळे देवता गुलाढाल्या करतात. जीवाला काय माहिती कशाने काय होतं आणि कशाने काय होतं. पण आमचे स्वामी हे सर्व जाणतात, म्हणून आमचे स्वामी भक्तिजनांना ह्या गोष्टी सांगतात. आता आपल्याला तर काय समजायला मार्ग आहे हो. त्यांच्या जिभेला कुष्ठरोग लागतो. आता हातापायाला कुष्ठ लागणं हा विषय वेगळा आहे, पण जिभेला कुष्ठ लागल्यावर काय खाणार हो? उपाशी तडफडून मरणार की नाही. मग त्यांना भरपूर ओवाळणी पडते. ती ओवाळणी त्याच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडते. त्यांची रत्न मात्र तशीच राहतात. अहो त्यांना रत्न विकायची बी जरूर नाही पडत. तो राजा इतका खुश होतो, इतका संतुष्ट होतो. रत्न तसंच देतात, त्याचे पैसे नाही घेत राजा, तसंच घेतो. पण त्या मोबदल्यात त्यांची ओवाळणी म्हणून, ज्याला आपण म्हणतो ना बक्षीस म्हणून, ओवाळणी म्हणून त्यांना सुद्धा राजा भरपूर काहीतरी द्रव्य देत असत. म्हणजे त्यांना कुठेतरी मोठा लाभच होतो. पण मूल्य म्हणून नाही द्यायचं बरं. हे मूल्याची नाही, ही वाटाघाटी वेगळ्या पद्धतीची आहे. इतरांना ज्यांनी कवड्यावर किंवा माणिक मोत्यावर समाधान झाले, त्यांना काही दिवस खाय झाले, नंतर काहीच आलं नाही. आता ज्यांनी माणिक मोती किंवा कवडे विकले, त्याला पैसा मिळून किती मिळणार हो? ते काय त्यांना आयुष्याला पुरत नाही. पण ह्यांना जी ओवाळणी आली, रत्न आणणाऱ्या लोकांना राजाकडून जी ओवाळणी आली, ती ओवाळणी एवढी आली की याला पिढ्यानपिढ्या पुरल अशी आहे. म्हणजे एकाच समुद्रामध्ये कोणाला काय मिळते, कोणाला काय मिळत नाही, कोणाला किती मिळते, हे जसं एकाच समुद्रामध्ये 3 टप्प्याची 3 प्रकार जसं आमच्या स्वामींनी सांगितलं, तसे ह्या जीवाचं सुद्धा 3 टप्प्यांनी चालले. आता ते कसं आहे ते सांगतात आपले देव. आता हा दृष्टांत दिला समुद्राचा, पण त्याचप्रमाणे परमेश्वराकडे सगळे येतात आणि काही देवतेच्या शिल्पविद्या प्राप्त झाल्या की तेवढ्याला समाधान पाहून काही अप्रोक्ष विद्यांनी तृप्त होतात. कोण चांगले उदाहरणार्थ असतात? देवाच्या टायमाला कोण होतं? दादोसांनी का आपल्या स्वामीजवळ विद्या प्राप्त करून घेतल्या होत्या. मग त्याला काही ईश्वर प्राप्ती मिळाली नसती का? त्याला मिळत होती. त्यांनी 100-125 जीव धर्माला लावले, तर त्याला आमच्या स्वामीकडनं ब्रह्मविद्या शिकायची अपेक्षा नव्हती. त्याला फक्त विद्या प्राप्त करून घ्यायची अपेक्षा होती. का? तर त्याला दृष्टपर मान मान्यतेची आवश्यकता होती. आणि भक्तिजनांना दृष्टपर मान मान्यतेची आवश्यकता नाही, त्यांना अदृष्टपर ईश्वर प्राप्तीची आवश्यकता होती. म्हणजे आपण अदृष्टपर अपेक्षा ठेवायची, दृष्टपर अपेक्षा ठेवायची नाही. आता जे परमेश्वराजवळ येतात ते दृष्टपर विद्या प्राप्त करून घेतात. मग हे शिल्पविद्या, अप्रोक्ष विद्या, या विद्येने देवतेचीच फळं मिळणार. जसं त्या समुद्रामध्ये त्या लोकांना कवड्या मिळाल्या,
तेवढंच त्यांना समाधान, परत उपाशीच. तसे ह्यांना सुद्धा जरी या देवतेच्या विद्या प्राप्त झाल्या तरी थोडे दिवस सुख मिळतं आणि परत नरकात जावं लागतं. म्हणजे ते कावड्यासारखीच लोकांची परिस्थिती झाली यांची. परत परमेश्वराजवळ काही नाही, परमेश्वराजवळ अमूल्य अशी ब्रह्मविद्या आहे. देव काय म्हणतात, परमेश्वराजवळ काय नाही, जसं समुद्रात काय नाही, समुद्रात अनर्घ रत्न आहे, तसं परमेश्वराजवळ सुद्धा अमूल्य ब्रह्मविद्या अशी आहे की त्या ब्रह्मविद्या शास्त्राचं मूल्य करता येत नाही. आणि आम्ही मूल्य करतो. आम्ही म्हणतो ब्रह्मविद्या शिकून काय करायचंय, आम्ही कुठं साधू झालोय. म्हणजे असे हीन बुद्धीची लोक आहेत काही जगामध्ये की ब्रह्मविद्या शास्त्र कुणी शिकावं कुणी शिकवू नये याचं ते आमच्या देवाने भेदभाव नाही केले. ब्रह्मविद्या शास्त्र सांसारिक लोक बी शिकू शकतात, धर्मातली शिकू शकतात, ज्याला आवड आहे तो घेऊ. मग तो लहान असो, मोठा असो, वयस्कर असो, मध्यम वयाचा असो, कोणी असो. ब्रह्मविद्या शास्त्र घेण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे. वयाच्या 8 वर्षापासून पाप पुण्याला अधिकार आणि 12 वर्षाच्या पुढे ज्ञानाला अधिकार. मग अशी ही अमूल्य ब्रह्मविद्या शास्त्र जर आपण प्राप्त नाही करायची, आपण जर नाही घ्यायची, तर आपला जन्म फुकटच आहे ना. काही लोक असे विचार करतात की आयुष्यभर संसार करायचं आणि मग म्हातारपणी ब्रह्मविद्या शिकायचं. शक्य आहे का? म्हातारपणी ब्रह्मविद्या येईल, प्राप्त होईल? शक्यच नाही. ब्रह्मविद्या ही तरुण वयातच, बालपणा वयातच तुम्ही ब्रह्मविद्या शास्त्र काढू शकता. एकदा तुमचं वय उतरलं की तुम्ही ब्रह्मविद्या शास्त्र काढू शकत नाही, किती प्रयत्न करा. आणि जरी झालं तर ते तुटकं मुटकं होणार, एवढं त्याला ब्रह्मविद्या शास्त्र अवगत नाही. म्हणून देव काय म्हणतात, आमच्याजवळ अमूल्य अशी ब्रह्मविद्या आहे. कळलं काय? पण ते जाणून ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न जे करतात त्यांना मात्र ब्रह्मविद्या प्राप्त होते आणि त्यामुळे त्यांचे आयागमन संसार चक्रातील येणे जाणे चुकते. देव काय म्हणतात, जे ब्रह्मविद्या शास्त्र काढतात त्यांना आयागमन म्हणजे येणं जाणं, राहडगाडग, नरक योनीतील जन्म मरण्याच्या फेरा त्याला चुकतात. कोणी? जो ब्रह्मविद्या शास्त्र काढेल त्याला. आणि शिवाय संसार चक्रातील जे काही दुःख आहे ते दुःखही कमी होते. पण ब्रह्मविद्या शास्त्र काढलं तर इतरांना मात्र विद्येचे फळ भोगणे, परत जन्म मरण्याच्या फेरात पडावे लागते. आता इतर लोक जे आहेत ते काय करतात, जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये पडतात, कारण त्यांना ब्रह्मविद्या शास्त्र ज्ञान नाही आणि त्या शास्त्राप्रमाणे आचरण नाही. मग त्यांना काय चुकणार आहे? त्यांना जन्म मरण त्यांच्या पाठीमागे आलं. 84 लाख नरक योनी आले. मग प्रेतत्व, जडत्व, अंतिक, रौरव, चौकडी अशा हजारो प्रकारचे नरक आहेत. हे सगळे नरक तो दुःख भोगत असतो आणि भोगावे लागतात. आम्ही खेईगोईला समजावून सांगितले तशी ती क्षणाचाही विचार न करता आपल्या भावाच्या हातात घराची किल्ली दिली. बघा तिच्या मनावर किती. ह्याला काय म्हणतात? मळवत त्याग. कोण कोण असे भक्त होते मळवत त्यागी हे काय सांगतात? भांडारेकर, औसा, तुमचे माहिमभट्ट, असे किती भक्तजन आहेत मळवत त्याग करणारी, की क्षणाचाही विलंब न करता त्या संसाराकडे मुख न फिरवता पाठ मोर करून सरळ आपल्या ईश्वर मार्गाला लागतात. त्याला मळवत त्याग. जे म्हणतात ना, आम्ही 6 महिन्याने येऊ, वर्षांनी येऊ, 2 वर्षांनी येऊ, 5 वर्षांनी येऊ, कोणी म्हणतं नातवाचं लग्न झाल्यावर येऊ, कोणी म्हणतं कोर्ट केस कचेरी आहे ते झाल्यावर येऊ. म्हणजे अनेक अशा पळवाटी काढतात लोक, पण त्याच्यात ईश्वर उदास होतात. ज्याला यायचं तो कशाचाच विचार करत नाही, कोर्टाचा विचार करत नाही, नातवाच्या लग्नाचा विचार करत नाही, कशाचा विचार करत नाही. पण जे असे अविचारी वृत्तीचे लोक आहेत, ज्यांचं मन संसारामध्ये गुंतलेलं आहे, ते असे भरपूर पळवाटी काढतात. ते क्षणाचा विचार न करता आपल्या भावाच्या हातात घराची किल्ली दिली व आमच्या धन संपदेची तुम्हाला अशी जशी वाटेल तशी तुम्हीच विल्हेवाट लावा. त्या खेईगोई काय म्हणतात की जसं तुम्हाला काही आमच्या धनाची विल्हेवाट लावायची तशी तुम्ही विल्हेवाट लावा. आम्हाला काही विचारू नका, कोणाला किती दिली, कोणाला किती काय केलं हे आम्हाला काहीच सांगू नका. आम्हाला त्या धनसंपत्तीची गरज उरलेली नाही.
या दोघी मायलिकी म्हणता आम्हाला त्या धनसंपत्तीची काही आम्हाला आवश्यकता नाही, जे काही तुम्हाला घ्यायचं ते घ्या, कोणाला वाटायचं ते वाटा तुमच्या मनाने, आम्हाला आमचं भलं करून घ्यायचं आहे. आम्ही शिन्नस्थळीला आमच्या स्वामीजवळ आम्ही आलेलो आहे, आम्ही स्वामीच्या श्रीचरणाजवळच थांबणार आहे, आम्हाला आमचं भलं करून घ्यायचं आहे. आमचं जे काय धन द्रव्य हिरे माणिक मोती पाचू रत्न जे काय असेल, दूध दुभतं गाई म्हशी जे काय असेल त्याच्या घरादाराची सगळी विल्हेवाट तुम्ही लावून टाका, आम्ही आमच्या स्वामीच्या श्रीचरणाजवळ थांबतो. म्हणजे त्याने आपलं स्वामी म्हणजे या खेईगोईने आपलं स्वतःचं भलं करून घेतलं. आता खेमाईशीची थोरवी बाईसाच्या ध्यानात आली. म्हणजे ज्या वेळेला ही खेमाईसा भेटायला आली त्यावेळेला आमच्या स्वामीच्या डोक्याला पन्हाळ लागलं, म्हणून त्या बाईसाने त्या खेमाईसाला शिव्या दिल्या. मग देव म्हणले अहो त्यांना कशाला बोलता, कारण देवाला माहिती आहे हे यांचा जो का अधिकार आहे हा अधिकार उपरतीला आलेला आहे, अधिकार त्यांचा जवळ आलेला आहे आणि तो त्यांना अधिकार प्राप्त झाला पाहिजे. त्यांची जे काय अडथळे असतील ते दूर करायला पाहिजे, म्हणून देव उतावीळ झाले आणि त्या उतावीच्या भरात ते पन्हाळ लागलं तरी देवाने त्याचा विचार नाही केला, पण त्या भक्तांना जवळ बोलून घेतलं. आम्ही उतावळीपणे त्यांच्या भेटीला काय गेलो हे त्यांच्या आता लक्षात आले. खैमाईसाने क्षणात मळवत त्याग केला. विष्टेकडे जसे कोणी ढुंकूनी पाहत नाही तसे त्यांनी अपार धनसंपत्तीकडे फिरून न पाहता त्याग केला. त्यांच्या त्यागाची प्रशंसा करीत आम्ही म्हणावं. जसं एखादी घाण असते, गटारातली घाण, कोणती घाण आपण त्याकडे ढुंकूनी बघत नाही, तसे आणि संसारामध्ये एवढं धनसंपत्ती होती तर त्यांनी ढुंकून बी त्याकडे पाहिलं नाही आणि ते स्वामीच्या श्रीचरणाजवळ सगळा त्याग करून स्वामीच्या श्रीचरणाजवळ विलीन झाले, स्वामीच्या श्रीचरणाजवळ आले. कोणाकडून सप्तांग राज्याचा त्याग केला जातो. आता काही लोक अष्टभोग भोगणारे असतात संसारामध्ये, त्याचाही त्याग करतात. एखादा राजा असतो ते म्हणतात ना घोडेस्वार हत्तीदळ अमकं पायदळ एवढं सगळं सैन्य एवढं सगळं राज्य सगळं याचा त्याग करून सुद्धा राजासुद्धा एखाद्या परमेश्वराचा श्रीचरणाजवळ शरण जातो. अशी बी काही जीव आहे. हे पूर्वी जन्माच्या कर्मानुसार असतं बरं, हे एका जन्मातलं नाही, हे अनेक जन्मातले प्रारब्धाचे कर्म असतात, अधिकार असतात, हे अधिकार उदयाला येतात. तशी खेमाईसाने त्याग खरंच वाखण्यासारखा आहे. तर ही खेमाईसाचा जो त्याग होता तो कसा होता, वाखण्यासारखा होता आणि मळवत त्याग होता. आणि भांडारेकरांसारखे तुमची ती हे रेम नाईक का कोण ती बी तशी झाली ना देवाजवळ, ते कापूस जळाला ते राणाईसा, ते राणाईसा नंतर माहीमभट्ट असे म्हणजे बरेच भक्तजन असे मळवत त्यागाचे ते जशी खिरगुईसारखे असे अनेक भक्त आमच्या परमेश्वराच्या श्रीचरणाजवळ आले आणि स्वामींच्या औसासारखे सन्निधानात राहून अनुसरले आणि शेवटपर्यंत आपल्या देह जमिनीवर पडेपर्यंत शेवटपर्यंत आपल्या स्वामीच्या ठिकाणी त्यांनी अटल विजन भिक्षाभोजन सेवा करून त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. तर हे जसे आमच्या स्वामींनी लीळा सांगितल्या त्या लीळेप्रमाणे आम्ही सुद्धा सर्व जीवांनी प्रयत्न केला तर आम्हाला सुद्धा ईश्वर सहाय्य करू शकतो. तर अशा प्रकारे खेईगोईची आजची ही लीळा आपण ऐकलेली आहे. आणि दायंबाची जे दायंबाला हे दिलं ना स्थिती दिली, आपलं नाथोबाला स्थिती दिली, तर अशा 2-3 आपल्या लीळा झालेल्या आहेत. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय.